या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. सगळ्यांना सादर नमस्कार. आपण स्त्री शक्तीचा सर्वोत्तम आदर्श असलेल्या त्याग, निष्ठा आणि समर्पण यांचं मूर्तिवंत प्रतीक असलेल्या आणि भारतीयांहूनही भारतीय असलेल्या भगिनी निवेदितांच्या चरित्राचं चिंतन करणार आहोत. माझ्या इंग्लंडमधल्या कार्याच्या रोपाला जी फुलं उमलली त्यातलं सर्वात सुंदर फूल म्हणजे भगिनी निवेदिता, अशा शब्दामध्ये स्वामी विवेकानंदांनी ज्यांच्या कार्याचा गौरव केला त्या भगिनी निवेदिता म्हणजेच मार्गारेट नोबल या मूळच्या तशा आयर्लंडच्या होत्या, पण त्या आपल्या कुटुंबासोबत इंग्लंडमध्ये येऊन मँचेस्टरला स्थायिक झाल्या होत्या. या मार्गारेटला आपल्या आईकडून सौंदर्याचा वारसा मिळाला होता आणि आपल्या वडिलांकडून स्वार्थ त्यागाचा. धर्मोपदेशक असलेल्या आपल्या वडिलांनी जनतेसाठी अतुल त्याग आणि अपार कष्ट घेतलेत हे मार्गारेटनी बघितलं होतं. आणि वडील धर्मोपदेशक असल्यामुळे धर्मतत्वांशीही तिचा अगदी लहान वयातच परिचय झालेला होता. जसजशी ती शिक्षण घेऊन मोठी व्हायला लागली तसतसं तिच्यामधल्या अलौकिक बुद्धिमत्तेच्या प्रतिभेचा प्रभाव पडायला लागला. पण त्यामुळे एक अडचण व्हायला लागली की धर्मग्रंथांमधून ती जे वाचत होती ते तिच्या बुद्धिप्रामाण्याच्या कसोटीवर कुठेतरी खरं उतरत नव्हतं. त्यामुळे हे सगळं खरं आहे का, आहे की नाही, अशा प्रकारचे अनेक प्रश्न तिच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मार्गारेटने 1-2 ठिकाणी शिक्षिकेची नोकरी केली आणि नंतर मात्र आपणच उत्तम विद्यार्थी घडवावेत या उद्देशानं तिनं इंग्लंडमध्ये विम्बल्डनला स्वतःची शाळा सुरू केली. या काळापर्यंत एक लेखिका म्हणून मार्गारेट इंग्लंडमध्ये नावारूपाला यायला लागली होती. तिचे समाजशास्त्र, नीतिशास्त्र, विज्ञान अशा वेगवेगळ्या विषयांवरती वर्तमानपत्रांमधून लेख प्रसिद्ध व्हायला लागले होते. शाळासुद्धा छान सुरू होती. एकंदर सगळं जीवन अतिशय सुखकर आणि मस्त चाललेलं होतं. मार्गारेटसुद्धा आनंदी होती. पण हे वरवर बघत असताना आनंदी चाललेल्या जीवनामध्ये मात्र तिच्या मनात आतून खळबळ माजलेली होती. ही सगळी खळबळ कशाची होती तर जीवनाच्या स्वरूपाविषयी मार्गारेटला जी गंभीर जिज्ञासा होती, तिच्या मनामध्ये जे प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरं तिला अजून मिळाली नव्हती. मानवी अस्तित्वाचं, परमेश्वराचं आणि धर्माचं खरं स्वरूप काय हे जाणून घेण्याची तळमळ तिच्या मनामध्ये होती आणि ही अनाम तळमळ काही केल्या शमत नव्हती. कदाचित भारताने साथ घालण्याचा शुभ क्षण तिच्या जवळ येऊन ठेपलाय याची चाहूल तिला आता लागली होती. एक दिवस सकाळी वर्तमानपत्रातल्या एका बातमीने मार्गारेटचं लक्ष वेधून घेतलं. अमेरिकेतल्या शिकागोला झालेल्या सर्वधर्म परिषदेमध्ये माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो, अशी साथ घालणारे विशाल, उदार आणि सनातन अशा हिंदू तत्वज्ञानाची जगाला ओळख करून देणारी आणि आपल्या ओजस्वी आणि तेजस्वी व्यक्तिमत्वानी आणि वाणीनी अवघ्या पाश्चिमात्य जगताला हादरवून टाकणारे स्वामी विवेकानंद इंग्लंडमध्ये आले होते. आणि पुढचे काही रविवार लंडन आणि जवळपासच्या भागामध्ये त्यांची काही व्याख्यानं आणि प्रवचनं आयोजित केली होती. हा योद्धा संन्यासी अमेरिकेला असताना त्यांची सगळी वृत्त मार्गारेट अतिशय कुतूहलानं आणि आवडीनं वाचायची. त्यामुळे सर्वसंग परित्याग केलेल्या आणि सेवाभावाला समर्पित करून घेतलेल्या या महापुरुषाविषयी तिला आस्था होती. आत्मकल्याणाचा मार्ग सापडणारं त्यांचं ते ज्ञान आपणही आत्मसात करावं अशी तिची मनोमन इच्छा होती आणि म्हणून ते आल्यानंतर त्यांच्या सगळ्या व्याख्यानांना, प्रवचनांना आपण जायचं असं तिनं मनोमन ठरवून टाकलं. 22 ऑक्टोबर 1895 मार्गारेटला कल्पनाही नव्हती की स्वामीजींच्या भेटीचा तो पहिला दिवस तिच्या जीवनामध्ये निर्णायक ठरणार होता. तिच्या जीवन कार्याला एक नवी दिशा देणार होता. तिने हॉलमध्ये प्रवेश केला. एका उच्च आसनावर बसून स्वामीजी आपल्या मधुर कंठामध्ये परमेश्वराचं स्तवन करत होते. ते ऐकून मार्गारेट मंत्रमुग्ध झाली. त्या सभेमध्ये स्वामीजी म्हणाले, पूर्वे आणि पश्चिमेत विचारांची, तत्वज्ञानाची देवाणघेवाण झाली पाहिजे. जे जीवन या विश्वामध्ये आहे ते एकाच ईश्वराचा अंश आहे. या प्राचीन सत्याचा आणि पूर्णत्वाचा अंश जो प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी आहे तो प्रकट होण्याची वेळ आता आलेली आहे.
विश्वबंधुत्वाच्या भावनेनं या जगातल्या सगळ्या माणसांकडे बघा. एखादा माणूस दुःखामध्ये होरपळून निघत असेल तर दुसऱ्या माणसाला त्याची आच लागायला हवी. सर्वांना सुख लाभेल तेव्हाच मी सुखी होईल अशी आपली भावना हवी. उठा, जागे व्हा, सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी सिद्ध व्हा. आज जर जगाला कशाची सर्वाधिक जरूर असेल तर ती सेवेसाठी सिद्ध झालेल्या त्यागी युवकांची. बोला, किती जण तयार आहात? मनाचा वेध घेणारं असं ते स्वामीजींचं आवाहन होतं. त्यांची बोलण्याची पद्धत, सखोल विचार, त्यांचं ते आवाहन हे सगळं अत्यंत अद्भुत होतं. निवेदिता भारावून गेली. मध्ये मध्ये स्वामीजींना काही प्रश्न विचारले जात होते. त्यांचीही ते समर्पक उत्तरं देत होते. मध्येच आपल्या उत्तराच्या स्पष्टीकरणार्थ एखाद्या संस्कृत श्लोकाचं गायन करत होते आणि मध्येच शिव शिव असा नामोच्चारही करत होते. हे सगळं बघून निवेदिता एका वेगळ्याच अवस्थेमध्ये गेली. त्याच अवस्थेमध्ये ती घरी आली आणि घरी आल्यानंतरही भगवे वस्त्र घालून आसनस्थ झालेल्या स्वामीजींची प्रतिमा तिला सतत डोळ्यांपुढे दिसत होती. त्यांनी जे सांगितलं ते आजपर्यंतच्या तिच्या पाश्चिमात्य ज्ञानाला वेगळं होतं, नवीन होतं, किंबहुना विरोधाभासी होतं, पण तरी सुद्धा ओढ लावणारं होतं. आणि या सगळ्या भावनांचं द्वंद्व तिच्या मनामध्ये माजलेलं होतं. त्याग, समर्पण, वैराग्य आणि मानवाच्या अंतर्यामी असलेलं दिव्यत्व या भावनांनी तिचं मन पूर्णपणे व्यापून गेलं होतं. आणि त्यानंतर मात्र ती प्रत्येक पुढच्या रविवारची आतुरतेनं वाट बघायला लागली. त्यांचं कुठलंही व्याख्यान प्रवचन ती चुकवायची नाही. बट मास्टर, पण स्वामी असं म्हणून ती स्वामीजींना असंख्य प्रश्न विचारायची आणि स्वामीजी सुद्धा न कंटाळता न थकता तिचं शंका समाधान करायचे. अनेक भाषणं ऐकून, प्रश्नोत्तरं करून, विचारविनिमय करून, चर्चा करून, प्रसंगी वादविवाद करून पूर्ण विचारांनी स्वामीजींच्या मार्गावरून चालण्याचा निवेदितेच्या तेव्हाच्या मार्गारेटच्या मनानं निश्चय केला. ती अतिशय बुद्धिमान आणि चोखंदळ ब्रिटिश नागरिक होती. त्यामुळे केवळ भावनेच्या आहारी येऊन कुठलाही निर्णय घेणाऱ्यांपैकी ती नव्हती. जेव्हा तिच्या तर्काच्या, बुद्धीच्या कसोटीवर स्वामीजींचे विचार पूर्णपणे उतरले आणि तिच्या मनाची ठाम धारणा झाली, तेव्हाच तिनं स्वामीजींचं शिष्यत्व पत्करून हिंदुस्थानमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत स्वामीजी हिंदुस्थानमध्ये निघून आलेले होते आणि स्वामीजींनी परदेशामध्ये वेदांत विचारांच्या प्रसाराचं जे कार्य उभं केलं होतं त्यामध्ये मार्गारेट सहभागी झाली. स्वामीजींनी तिला पत्र पाठवून आपलं घर, दार, देश यांचा त्याग करून भारतासारख्या अप्रगत, गरीब, रूढी परंपरा असलेल्या देशामध्ये येण्याचे धोके समजावून सांगितले. कारण त्यांना निवेदितेचं भारतामध्ये येणं हे केवळ काही काळापुरतं पर्यटनाला येणं नको होतं. त्यांना हवं होतं ते आत्मसमर्पण, स्वजन, स्वदेश यांचा त्याग करून तो काटेरी मार्ग पत्करायचा होता. आणि एकदा पत्करलेल्या मार्गावरून मागे फिरायचं नव्हतं. ती सतत पुढे चालणारी पावलं, त्यांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून उद्याच्या भारतकन्यका आपली पावलं पुढे टाकणार होत्या. त्या सुशिक्षित, धीट होऊन भारत मातेची सेवा करण्याकरता सज्ज होणार होत्या. आणि त्यांचा पाया घालण्यासाठी स्वामीजींना सिंहिणीप्रमाणे शूर असलेली एखादी स्त्री हवी होती. मार्गारेट जवळ होतं तिच्या नावाप्रमाणेच नोबल म्हणजे उदार अंतःकरण, अपार करुणा आणि मुख्य म्हणजे स्वामीजींविषयी, त्यांच्या कार्याविषयी निस्सीम भक्ती आणि नितांत श्रद्धा. त्यामुळे एकदा ही तपस्या घ्यायचं ठरल्यानंतर मार्गारेटनं भारताचा सर्वांगाने अभ्यास करायला सुरुवात केली. भारताचा इतिहास, भूगोल, हवामान, इथले आचार विचार, इथली संस्कृती, इथलं राहणीमान या सगळ्यांबद्दल तिनं शक्य होईल तेवढी माहिती काढली आणि ती कलकत्त्याला जाणाऱ्या बोटीवरती बसली. वडील तर लहानपणीच गेले होते. आपली आई आणि भावंडांची सोय करून स्वामीजींनी दिलेल्या हाकेला साथ देत भारताच्या सेवेसाठी ती निघाली. 28 जानेवारी 1898 वयाच्या 28व्या वर्षी मार्गारेटनं पहिल्यांदा भारतभूमीवर कलकत्त्याच्या किनाऱ्यावर पाऊल ठेवलं. अतिशय कुतूहलाने पण काहीशा बेचैन, अस्वस्थ मनाने ती आपल्या स्वागतासाठी जमलेल्या समुदायाला बघत होती आणि तिचे डोळे शोधत होते भगवी वस्त्र घातलेल्या आपल्या गुरुदेवांना. स्वामीजींची आश्वस्त करणारी शांत नजर क्षणभर तिच्या नजरेत मिसळली आणि तिच्या मनातले सगळे द्वंद्व, सगळी अस्वस्थता क्षणात संपून गेली. भराभर पावलं टाकत ती स्वामीजींजवळ आली आणि पदस्पर्श करण्याकरता खाली वाकली. आपली मायभूमी होणाऱ्या
भारतभूमीलाही तिने नमन केलं. हीच भूमी आता तिची ज्ञानभूमी, कर्मभूमी होणार होती. आणि आपसुकच तिच्या तोंडून शब्द उमटले, धन्य मी भारतात आले. अतिशय अपूर्व असा तो क्षण होता. आपल्या गुरूंवरती ठाम विश्वास, ठाम श्रद्धा ठेवून एक विदेशी तरुणी ऐन तारुण्यामध्ये सगळं काही सोडून गुरूंच्या हाकेवरती एका अनोळखी देशामध्ये आलेली होती. निवेदितेला भारतामध्ये येऊन 2-3 महिने झाले. ती कलकत्त्यामध्ये कुमारी मॅक्लियन आणि श्रीमती ओल्बुल या 2 पाश्चिमात्य स्त्रियांबरोबर राहत होती. रामकृष्ण वचनामृताचा अभ्यास करून तिनं आपल्या आध्यात्मिक शिक्षणाला सुरुवात केली आणि स्वामी सदानंदांकडून ती बंगाली भाषेचे धडे घेत होती. भारतीयांनी निवेदितेला आपलं मानणं, ती आपल्यापैकीच एक आहे असं समजणं ही एक तपस्या होती. आणि त्या तपस्येकरता स्वामीजी मार्गारेटला घडवत होते. ते तासन तास निरनिराळ्या विषयांवर तिच्याशी चर्चा करायचे. निवेदितेची ग्रहणशक्ती अलौकिक होती. ते जिथे जिथे जायचे तिथे सगळीकडे मार्गारेटला आपल्याबरोबर घेऊन जायचे. तिनं अवलोकन करून, विचार करून, तिथल्या सगळ्या पद्धती समजावून घेऊन या समाज प्रवाहाचा भाग व्हावं असं त्यांना वाटत होतं. आणि निवेदिता सुद्धा अतिशय तळमळीनं आणि मनापासून तसं होण्याचा प्रयत्न करत होती. शारदा मातांनी पहिल्याच भेटीत मार्गारेट बरोबर फलाहार करून तिला आपली मुलगी म्हणून पोटाशी धरलं. त्यानंतर ती शारदा मातेंच्या आश्रमामध्ये इतर सगळ्या संन्यासिनींप्रमाणे राहिली. त्यांच्या जीवनाचं तिनं जवळून अवलोकन केलं. शारदा मातांनी तिला दक्षिणेश्वरच्या कालीमातेच्या मंदिरामध्ये रामकृष्ण ज्या खोलीत राहायचे तिथे सुद्धा नेलं. आजपर्यंत कोणाही पाश्चिमात्याला तिथे प्रवेश मिळाला नव्हता. त्या कालीमातेचं दर्शन झालं आणि निवेदितेला मनामध्ये एक प्रगाढ शांती, एक वेगळंच समाधान अनुभवायला आलं. तिचे डोळे पाणावले आणि त्याच भारावलेल्या मनोवस्थेमध्ये तिनं उडी घेतलेल्या कार्याला रामकृष्णांचे आशीर्वाद पाठीशी राहावेत यासाठी मनोमन प्रार्थना केली. आपल्या पाश्चिमात्य शिष्यांची कलकत्त्यामधल्या लोकांना ओळख व्हावी यासाठी स्वामीजींनी एक स्वागत समारंभ आयोजित केला होता. आणि त्यामध्ये इंग्लंडकडून भारताला मिळालेली ही एक अमोल देणगी आहे अशा मोजक्या शब्दात स्वामीजींनी मार्गारेटची ओळख करून दिली. टाळ्यांचा कडकडाट झाला. मार्गारेट बोलायला उभी राहिली. या प्राचीन आणि सनातन परंपरा असलेल्या देशाची सेवा करण्याच्या इच्छेनं मी इथे आले. पण या मार्गामध्ये मी अजून फार लहान आहे. तुम्ही मला सांभाळून घ्या. माझं चुकलं तर मला सांगा. या मार्गामध्ये येणाऱ्या अनंत अडचणींवर मात करत असताना आपली ही आपुलकी मला उत्साह देईल. आज तुम्ही माझं जे स्वागत केलं ते माझ्या कायम स्मरणात राहील आणि गुरुकृपेनं मी माझ्या कार्यामध्ये यशस्वी होईल. असे ते निवेदितेचे नम्रतेचे शब्द ऐकून तिनं प्रत्येकाच्या घरामध्ये तिनं घर केलेलं आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलं. मनामनांचा बंध एकमेकांशी जोडणारा तो कार्यक्रम होता. त्यावेळी निलांबर मुखर्जींच्या बागेमध्ये रामकृष्ण आश्रम होता. एका दिवशी सकाळी शुचिरभूत होऊन पांढरी वस्त्र धारण करून निवेदिता रामकृष्ण आश्रमामध्ये वेदीसमोर ध्यानस्थ बसली होती. आज तिची ब्रह्मचारिणीची दीक्षा होणार होती. भव्य वस्त्र धारण केलेल्या तिच्या गुरुदेवांनी मंदिरामध्ये प्रवेश केला. प्रसन्न वदनाने त्यांनी सगळ्यांच्या अभिवादनाचा स्वीकार केला. मार्गारेट हलकेच उठली. आपल्या हातातली ताज्या सुगंधित मोगऱ्यांच्या फुलांची ओंजळ तिनं स्वामीजींच्या चरणांवर वाहिली. त्यांच्या चरणांवरती मस्तक ठेवलं. स्वामीजींनी निवेदितेला उठवलं. यज्ञकुंडामधली विभूती तिच्या कपाळी लावली. तिनं चरणांवर वाहिलेल्या फुलांमधली 4 फुलं आशीर्वादपर तिच्या मस्तकावर टाकली आणि प्रसाद म्हणून तिच्या गळ्यामध्ये काळ्याभोर रुद्राक्षांची माळ घातली. घंटनाद, शंखनाद, झांजा, चिपळ्यांच्या निनादात जुनं सार काही संपून गेलं होतं. हिंदुत्व हेच एकमेव जीवनध्येय, तीच उपासना आणि त्याच उपासनेतून ईश्वरभक्ती हा नवा मार्ग आता निवेदितेला मिळाला होता. परमेश्वरचरणी, सद्गुरूचरणी आपलं सर्वस्व अर्पण करून एका नव्या व्रतस्थ जीवनाचा तिनं आरंभ केला होता. आपलं सर्वस्व निवेदित केलेल्या आपल्या लाडक्या मानसकन्येला स्वामीजी अत्यंत प्रेमाने म्हणाले, निवेदिता, निवेदिता, निवेदिता. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये स्वर घुमले आणि आपलं नवं नाव ऐकून मनोमन सुखावलेल्या निवेदितेनं समाधानानं डोळे मिटून हात जोडले. स्वतः तानपुरा काढून आपल्या भावपूर्ण आणि माधुरी आवाजात स्वामीजींनी शिवस्तुती म्हणायला सुरुवात केली. हे निष्कलंक शुभ्र कमळ जगज्जननीनं
शिष्याच्या रूपामध्ये त्यांच्या पदरी टाकलं होतं. हे स्वामीजींचं सुद्धा भाग्य होतं. त्यांच्या दृष्टीनं सुद्धा हा अपूर्व योग होता आणि म्हणून ते अत्यंत समाधानी झाले होते. त्या व्रताचा अंगीकार केल्यानंतर पुढचं सगळं सोपं झालं. ज्यावेळी भारतामध्ये प्लेगची साथ आली त्यावेळी निवेदितेनं स्वामीजी आणि त्यांच्या इतर शिष्यांच्या सोबत स्वतः पुढे सरसावून रुग्णांची सेवा केली. स्वच्छतेचं महत्त्व पटवण्यासाठी ती स्वतः हातामध्ये झाडू घेऊन भारताच्या रस्त्यांवरती फिरून गल्ल्या आणि नाले साफ करत होती. ही फक्त वेदांतावर चर्चा करणारी संन्यासिनी नाही, तर कर्मयोगाची निष्काम उपासना करणारी समर्पिता आहे हे तिनं दाखवून दिलं. ती कोणी परकी नसून आपल्यातलीच आहे असं लोकांना वाटायला लावण्यामध्ये आता निवेदिता यशस्वी झाली होती. पण अजूनही मनामध्ये कुठेतरी मीपणाची भावना होतीच. आणि गुरूंना तर सगळंच ठाऊक असतं, त्यामुळे हे तरी त्यांच्यापासून कसं लपून राहील. विवेकानंदांनाही माहिती होतं आणि म्हणून एकदा ते सहज म्हणाले, निवेदिता, तू कुठल्या राष्ट्राची? ती तात्काळ उत्तरली, मी ब्रिटनची. मी मूळ इंग्लंडची आहे हा अभिमान आणि मी दयाबुद्धीनं इथे काम करण्यासाठी आले आहे ही भावना अजूनही पूर्णपणे नष्ट झाली नव्हती. आणि हे दयाबुद्धीचे उपकार स्वामीजींना नको होते. निवेदितेनं तिला या राष्ट्राची, इथल्या प्रश्नांची यथार्थ कल्पना व्हावी. इथल्या खेड्यापाड्यांमध्ये फिरून तिनं इथल्या सर्वसामान्य माणसाला समजावून घ्यावं, हे सारे माझे बांधव आहेत, ते माझे स्वकीय आहेत, अशा अकृत्रिम भावनेनं तिने मातृभूमीची सेवा करावी असं स्वामीजींना वाटत होतं. आणि म्हणून ते आपल्या काही शिष्यांसमवेत निवेदितेला घेऊन प्रवासाला निघाले. त्या प्रवासामध्ये निरनिराळ्या विषयांवर निवेदिता स्वामीजींशी चर्चा करायची. चर्चा व्हायची, विचारविनिमय व्हायचे, वादविवादही व्हायचे. निवेदितेची भारतातल्या अडचणी आणि व्यथांकडे बघणारी इंग्रजी दृष्टी स्वामीजींना नकोशी वाटायची आणि म्हणून काही वेळा ते चिडायचे, संतापायचे, अबोला धरायचे. पुढे गमतीने स्वामीजी म्हणायचे की निवेदितेला घडवण्यासाठी, तिच्यामध्ये संपूर्ण कायापालट करून आणण्यासाठी मी फार कष्ट घेतले आणि ते घडवणं तेव्हा सुरू होतं. मनातल्या क्षुद्र विचारांचे कानेकोपरे घासून मूर्ती निर्दोष बनवण्याचं, त्याला अंतिम तेज देण्याचं काम सुरू होतं. अल्मोऱ्याला हिमालयाच्या सान्निध्यामध्ये निवेदितेचे जन्मापासून असलेले इंग्रजी संस्कार हळूहळू पुसले जाऊन नवीन संस्कार रुजायला प्रारंभ झाला. अल्मोऱ्यामधलं स्वामीजींचं वागणं केवळ तत्वनिष्ठ आणि कठोर वाटायचं. निवेदितेनं मार्गारेट नोबल म्हणून आत्तापर्यंत हृदयाशी जपलेली गृहीतकं, पूर्वग्रह, तिच्या कल्पना अशा क्षणात नाव बदलल्याने पुसून टाकणं शक्य नव्हतं. तिच्या मनामध्ये खोलवर रुजलेले समज, गैरसमज यावर स्वामीजी अत्यंत निर्दयपणे प्रहार करायचे आणि त्यामुळे तिला प्रचंड मानसिक यातना होत होत्या. कल्पना करा, एका अनोळखी देशामध्ये ती आलेली आहे, जिथे स्वामीजींशिवाय ती दुसऱ्या कुणालाही ओळखत नाही. ते एकटेच तिचे फक्त आपले म्हणावे असे आहेत आणि तेच तिच्याशी कठोरपणे वागतायत. काय तिच्या मनाची स्थिती झाली असेल. पण हे सगळं होत असताना एकदाही स्वामीजींना आपले सद्गुरू म्हणून स्वीकारण्याच्या निर्णयावरती निवेदितेला पुनर्विचार करावासा वाटला नाही किंवा भारत सोडून परत जाण्याचा विचार तिच्या मनाला एकदाही शिवला नाही. तिला फक्त हीच चिंता वाटायची की माझ्या सद्गुरूंना मला जे सांगायचं आहे ते मला कळेल ना. आणि म्हणून अल्मोऱ्यामध्ये अंतर्मुख होऊन ती आपल्या चुकांचा शोध घ्यायला तिनं सुरुवात केली. मन स्थिर झाल्यावर तिला कळलं की अहंकार, मीपणा हे आपले शत्रू आहेत. राग, चिडचिड, शाबासकी मिळावी ही अपेक्षा या विकारांवर आपल्याला अजूनही विजय मिळवता आला नाही. स्वामीजी तिला एकांतामध्ये सोडून निघून गेले होते. कारण भारतभूमीच्या उत्थानाचं जे ईश्वरी कार्य तिनं उभं करावं ते तिनं स्वबळावर, स्वतःच्या आत्मविश्वासावर उभं करावं असं स्वामीजींना वाटत होतं. केवळ कोणीतरी विवेकानंद सांगतो म्हणून नाही किंवा गुरूंनी सांगितलं तेवढं केलं, फारसा विचार करायची गरज नाही असा पंगूपणा स्वामीजींना नको होता. आणि म्हणून तिला त्या आत्मबळावर उभं करण्यासाठी हे प्रहार त्यांना घालावे लागले. आपल्या पिलानं आकाशाला गवसणी घालणारी भरारी मारावी यासाठी पक्षीने ज्याप्रमाणे मन घट्ट करून प्रसंगी कठोर होऊन त्या पिलाला घरट्याच्या उभेच्या बाहेर ढकलते, तसाच काहीसा हा प्रकार होता. पण या जीव कासावीस करणाऱ्या कसोटीवरही निवेदिता खरी उतरली. गीताभ्यास, जप, ध्यान आणि गुरुकृपा यामुळे
निवेदितेला स्थितप्रज्ञता साध्य झाली. अग्निपरीक्षेनंतर अधिकच तेजस्वी झालेल्या आपल्या या मानसकन्येला बघून स्वामीजींना अतिशय आनंद झाला. हर्षभराने त्यांनी तिच्या मस्तकावरती हात ठेवला आणि निवेदितेला एका वेगळ्याच अनंत आनंदमय ब्रह्मशांतीचा अनुभव झाला. असा अनुभव तिने यापूर्वी कधीही घेतलेला नव्हता. केवळ आध्यात्मिक ग्रंथांमधून वाचलेला, पण कुठल्याही तर्कानं आजवर कधीही न अनुभवलेला तो अनुभव होता. ती कृतकृत्य झाली, धन्य झाली. फार फार वर्षांपूर्वी रामकृष्ण परमहंस म्हणाले होते, असा एक दिवस येईल की जेव्हा केवळ आपल्या हस्तस्पर्शानं माझा लाडका नरेन दुसऱ्यांना ज्ञान प्राप्ती करून देईल. तो अलौकिक दिवस आज अल्मोऱ्यामध्ये उगवला होता. रामकृष्णांनी नरेंद्रला तो अनुभव दिला आणि त्यातून विवेकानंद आकाराला आले. आणि आज मार्गारेटच्या पदरी ते भाग्य पडलं होतं आणि त्यामधून विवेकानंदांच्या कार्याचा वसा पुढे चालवणारी निवेदिता आकाराला आली. त्यानंतर निवेदिता स्वामीजींबरोबर पंजाब काश्मीरला गेली. नंतर तिनं सर्वसामान्य यात्रेप्रमाणे अमरनाथच्या यात्रेमध्ये सहभाग घेतला आणि ते झाल्यानंतर मात्र स्वीकृत कार्याला लवकरात लवकर सुरुवात करावी या विचारानं ती लाहोर मार्गी कलकत्त्याला आली. तिच्या डोळ्यासमोर हिंदुस्थानचा भविष्यकाळ तरळत होता. तुम्ही स्वतःला सागरासारखं खोल आणि आकाशासारखं अथांग करा, हे रामकृष्णांचं वचन तिला उमगलं होतं. कलकत्त्यामध्ये निवेदिता आली. तिथेच एका लहानशा घरामध्ये ती राहायला लागली. त्या घरामध्ये एक खोली खास वाचन, मनन आणि अंतर्मुख होऊन साधना करण्याकरता होती. त्या खोलीमध्ये इतर कुणालाही प्रवेश नव्हता. तिथे निवेदिता तासनतास ध्यानस्थ बसून राहिली. दिवसभर ती एकांतात असायची आणि त्याच एकांतामध्ये तिला बालिका विद्यालयाची स्थापना करण्याची कल्पना सुचली. निवेदितेला शिक्षणामधले नवनवीन प्रयोग माहिती होते. विम्बल्डनला शाळा चालवत असताना तिने ते राबवलेही होते आणि म्हणून त्याच आधारावर आपण भारतातल्या स्त्रियांसाठी आणि मुलींसाठी एक अभ्यासक्रमाची रचना करावी असं तिच्या मनामध्ये आलं. आणि तो अभ्यासक्रम असा असावा की ज्या योगे भारतीय संस्कृतीचा वारसा अधिक डोळसपणे पुढे नेला जाईल असं तिचं मुख्य उद्दिष्ट होतं. भारतीय संस्कृती आणि भारतीय वारसा हा मुख्य आधार ठेवून निवेदितेनं भारतीय स्त्रियांसाठी आणि मुलींसाठी सर्वसमावेशक अभ्यासक्रमाची रचना केली. कारण इथल्या कर्तबगार स्त्रियाच उद्याची चारित्र्य संपन्न आणि सक्षम पिढी घडवणार आहेत हे निवेदितेला माहिती होतं. उद्याच्या या राष्ट्रसेविका, सुकन्या, सुगृहिणी आणि सुमाता होतील तेव्हाच आपला कर्तबगार आणि बलशाली देश आकाराला येईल हे तिनं जाणलं होतं. आणि म्हणून महिलांचं आणि मुलींचं शिक्षण तिच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं होतं. निवेदिता आपल्या विद्यार्थिनींना जेव्हा पुराण इतिहासातल्या गोष्टी सांगायची तेव्हा त्या मुली एका अबोध आनंदामध्ये तन्मय होऊन जायच्या. केवळ आपल्या विद्यार्थिनींच्याच दृष्टीने नाही तर आजूबाजूच्यांच्या, दुकानदारांच्या, शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या, अगदी सगळ्यांच्या दृष्टीने निवेदिता आता वंदनीय, आदरणीय झाली होती. ही कुणी बाहेरून आलेली नाही, तर ही आपली आहे. ही आपल्यावर प्रेम करते, ही आपल्याला मदत करण्यासाठी आलेली आहे. ती जे काय सांगेल ते आपल्या भल्याचंच सांगेल आणि म्हणून आपण तिचं ऐकायला हवं. अशी भारतीयांना होणारी जाणीव ही काही साधी गोष्ट नव्हती. निवेदिता विवेकानंदांची मानसकन्या होती, पण आता साऱ्या हिंदुस्थानानं तिची देशभगिनी म्हणून तिचा स्वीकार केलेला होता. आणि हा निवेदितेच्या कार्याचा शुभारंभ होता. ब्रह्मचारिणी व्रताची दीक्षा घेऊन आता जवळपास 1 वर्ष होत आलेलं होतं आणि या अल्पावधीमध्येच निवेदितेनं व्रतस्थ जीवनाच्या सगळ्या कसोट्या पार केलेल्या होत्या. हे तपस्विनीचं तपाचरण होतं. विवेकानंदांचे उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरांनी बोधत हे शब्द तिच्या हृदयावर कायमचे कोरले गेले होते. आणि एक दिवस निवेदिता स्वतःहून स्वामीजींना म्हणाली, स्वामी, आता मला अंतिम प्रतिज्ञा घ्यायची. आपण मला माझी अंतिम प्रतिज्ञा द्या. सगळ्या कसोट्यांवर उतरलेल्या निवेदितेची ही मागणी स्वामीजींनी तात्काळ मान्य केली. 25 मार्च 1899 हा दिवस निश्चित करण्यात आला. सकाळीच निवेदिता बेलूरच्या मठामध्ये दाखल झाली. त्या आश्रमामध्ये आल्यानंतर निवेदितेनं आधीच स्वीकारलेल्या ध्येयाची स्वामीजींनी तिला परत एकदा जाणीव करून दिली. त्या ध्येय मार्गाचं दिग्दर्शन केलं आणि तिला आशीर्वाद दिला. तिला सांगितलं, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तू आज स्वीकार करत आहेस मुक्तीचा नव्हे तर वैराग्याचा, आत्मसाक्षात्काराचा नव्हे तर आत्मसमर्पणाचा. यज्ञातली विभूती स्वामीजींनी निवेदितेच्या कपाळी लावली आणि त्यानंतर तिच्या हातून यथासांग शिवाची पूजा करून घेतली. दोघेही बाहेर आले. बाहेरच्या सभामंडपामध्ये
यज्ञकुंड तेवत होतं आणि त्याच्या साक्षीनं धीर गंभीर स्वरात निवेदितेनं प्रतिज्ञा घेतली. अक्षय पावित्र्य जपणाऱ्या अग्निदेवा, जीवन प्रकट करणाऱ्या वृक्षांनो, ईश्वरीय शांतता धारण केलेल्या आकाशा, माझे गुरुदेव, आपण सर्व साक्षी व्हा. आज मी दारिद्र्याला वरलंय. मी तन मनानं पवित्र राहीन. आज या चितेवर माझ्यातल्या पंचभौतिकत्वाचा, अहंकाराचा, अस्मितेचा मी त्याग करते. हे व्रत मी आमरण पाळीन. अतिशय कठोर पण पवित्र अशी ती प्रतिज्ञा घेऊन निवेदितेनं विवेकानंदांच्या चरणांवरती मस्तक ठेवलं. प्रेमभरानं आपल्या शिष्येला स्वामीजींनी उठवलं. तिला यज्ञातलं भस्म लावलं. निवेदितेच्या जीवनाहुतीचंच ते भस्म होतं. आपल्या अंतःकरणातल्या पावित्र्याच्या तेजामुळे एखाद्या सतीप्रमाणे भासणाऱ्या त्या निवेदितेला वंदन करत एक एक साधक बाहेर पडला. त्या रात्री झोपताना निवेदितेला एका अपूर्व शांतीचा, समाधानाचा अनुभव येत होता. तिनं मनोमन प्रार्थना केली, हे उत्साह देवते मला उत्साह दे. हे शक्ती देवते मला शक्ती दे. हे जगत जननी मला वज्राचं काठिण्य दे. या पावित्र्याची ज्योत जीवनांतापर्यंत प्रज्वलित ठेवण्याचं सामर्थ्य मला दे. निवेदिता आता तन मनानं पूर्णतः भारतीय हिंदू झालेली होती. 20 जून 1899ला स्वामी विवेकानंद, निवेदिता आणि स्वामी तुरायानंद हे बोटीनी लंडनला जायला निघाले. स्वामीजी बरोबर असल्यामुळे तो केवळ एक प्रवास न होता ती यात्रा झाली. तो प्रवासभर स्वामीजी तुरायानंद आणि निवेदितांना अनेक गोष्टी सांगत होते, अनेक विषयांवर मार्गदर्शन करत होते. भविष्य काळामध्ये स्वामीजींचे विचार निवेदिता वेगळ्या आणि यथार्थ पद्धतीने जगासमोर पोहोचवणार होती. म्हणूनच कदाचित ते ज्ञानसत्र तेव्हा होत होतं. लंडनमध्ये आल्यानंतर आपल्या कुटुंबियांना निवेदिता भेटली. सगळ्यांनाच फार आनंद झाला. आणि त्यानंतर परदेशामध्ये निवेदितेसमोर 2 प्रमुख ध्येय होते. एक म्हणजे आपल्या विद्यालयासाठी निधी गोळा करणं आणि दुसरं म्हणजे भारताची खरी उचित प्रतिमा, त्याचं खरं चित्र परदेशातल्या लोकांपुढे ठेवणं. कारण आजपर्यंत विदेशामध्ये भारताचं अतिशय वाईट आणि चुकीचं चित्र रंगवण्यात आलं होतं. आणि म्हणून निवेदितेला विरोधकांकडून अतिशय कडव्या टीकेचा सामनाही करावा लागत होता. आणि त्याच वेळी तिच्या लक्षात आलं की काही वर्षांपूर्वी आपले गुरुदेव जेव्हा इथे आलेत तेव्हा त्यांना किती प्रचंड विरोधाचा आणि टोमण्यांचा सामना करावा लागला असेल. तिनं मनोमन त्यांच्या धैर्याला, त्यांच्या निश्चयाला, त्यांच्या धाडसाला हात जोडले. आणि पुढचे 2 ते 2.5 वर्ष निवेदिता परदेशामध्ये भारताला मनामध्ये धारण करूनच आपलं कार्य करत होती. पण 1902च्या सुरुवातीला मात्र तिला भारताची आस लागली आणि ती 1902च्या सुरुवातीलाच भारतामध्ये परत आली. त्यावेळी मद्रासमधल्या रहिवाशांनी अत्यंत प्रेमभराने आपल्या या भगिनीचं स्वागत केलं. त्या भव्य अशा स्वागत समारंभाला उत्तर देताना निवेदिता म्हणाली, आपल्याला धर्म आणि कर्तव्याच्या बाबतीत पश्चिमेकडून काहीही घ्यायचं नसून त्यागाच्या पायावर उभी असलेली आपली कर्तव्यनिष्ठा आपण त्यांना शिकवायची. यावरून निवेदितेच्या मनामध्ये भारत किती खोलवर रुजला होता याची आपल्याला सहज कल्पना येईल. निवेदिता कलकत्त्याला आली. स्वामीजींची भेट झाली. पूर्णपणे स्वतंत्र झालेली, खंबीरतेने सेवेला वाहून घेतलेली आणि स्वतंत्र बुद्धीनी आपल्या कार्याची आखणी करणारी आपली ही प्रिय शिष्य बघून स्वामीजींना परमसंतोष झाला. पण 1902 हे वर्ष मात्र निवेदितेच्या आयुष्यामध्ये अंधकार घेऊन आलं. विवेकानंदांची प्रकृती एकाएकी खालावली. पण तरी सुद्धा 28 जून 1902ला स्वामीजी निवेदितेला भेटायला आले. त्यावेळी तिनं अतिशय उत्साहाने स्वामीजी आणि त्यांच्याबरोबर आलेल्या इतर शिष्यांचं स्वागत केलं. त्यांना आपल्याकडच्या आपल्या विद्यार्थिनींसाठी केलेल्या मातीच्या बाहुल्या, सूक्ष्मदर्शक यंत्र, लाकडी पेटीतली सदीप चित्र दाखवणाऱ्या कंदील अशा सगळ्या वस्तू एखाद्या मुलीच्या उत्साहाने निवेदिता दाखवत होती. अतिशय प्रेमानं स्वामीजींनी ते सगळं बघितलं आणि निघताना प्रेमपूर्ण वाणीने ते म्हणाले, निवेदिते, माझे आशीर्वाद कायम तुझ्या सोबत आहेत. त्यांनी निवेदितेला दुसऱ्या दिवशी बेलूरच्या मठामध्ये येण्याचं आमंत्रण दिलं. त्यानुसार दुसऱ्या दिवशी निवेदिता बेलूर मठामध्ये सकाळीच गेली. तो पूर्ण दिवस स्वामीजींच्या सान्निध्यामध्ये काढल्यानंतर तृप्त होऊन एक नवा उत्साह घेऊन
निवेदिता परत आली. पण काही कळेना, 2 दिवसानंतर तिला परत अस्वस्थ वाटायला लागलं. तिला स्वामीजींशिवाय राहावत नव्हतं आणि म्हणून 2 दिवसानंतर ती परत बेलूरला आली. तिला बघून स्वामीजींना अतिशय आनंद झाला. त्यांनी तिला जेवायला बसवलं. त्या दिवशी खूप आग्रह करून स्वामीजींनी स्वतःच्या हातांनी तिला जेवायला वाढलं. साधा उकडलेला बटाटा आणि भात तिला अतिशय रुचकर लागला. जेवल्यानंतर स्वामीजी स्वतः हात धुण्यासाठी तिच्या हातावर पाणी घालू लागले. तेव्हा ती संकोचली, म्हणाली, स्वामी, हे सगळं मी आपल्यासाठी करायला हवं, आपण माझ्यासाठी नव्हे. अतीव आत्मीयतेच्या आणि सहृदयतेच्या अनुभवानी तिला धन्य धन्य वाटलं. कृतार्थ होऊन, तृप्त होऊन स्वामीजींचा निरोप घेऊन ती निघाली. स्वामी विवेकानंद आपले गुरु आणि आपण त्यांची शिष्य, याचा तिला आज वेगळाच अभिमान वाटत होता. जन्माला आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं. आणि परत येऊन याच विचारामध्ये ती असताना एक दिवस होत नाही तोच निरोप आला की रोजच्या प्रमाणे आपला दिनक्रम आटपून रात्रीच्या वेळी ध्यानस्थ होऊन स्वामींनी चिरनिद्रा घेतली. व्याकुळ झालेली निवेदिता तशीच बेलूरकडे धावली. तिनं स्वामीजींच्या चितेला अग्नी दिला आणि त्यानंतर एका झाडाखाली जाऊन ती बसली. अंधार पडायला लागला होता. गंगेच्या पाण्यावर उमटणाऱ्या लाटांचा मरमर आवाज कानावर एका सारख्या लईमध्ये पडत होता. मनामध्ये भावनांचा कल्लोळ माजला होता. डोळे समोरच्या चितेच्या पिवळ्या केशरी ज्वाळांवरती स्थिरावले होते. सर्वस्व हरपलं होतं. आणि त्याच भावावस्थेमध्ये आपल्या गुरूंना अखेरचं वंदन करताना भाववल्या शब्दात निवेदिता म्हणाली, गुरुदेव, आपण सुरू केलेलं कार्य पुढे नेण्यासाठी मी जीवात जीव असेपर्यंत अखंड प्रयत्नरत राहील. आपण मला आशीर्वाद द्या. आपल्या गुरुदेवांचा आशीर्वाद घेऊन निवेदिता परतली. प्रगतीसाठी स्वातंत्र्य हवं हा विचार घेऊन ती युरोपामधून परत आली होती. आणि म्हणून विवेकानंदांच्या निधनाचं दुःख गिळून ती परत नव्या जोमानी कार्याला लागली. संपूर्ण राष्ट्र खडबडून जागा झालं पाहिजे याचा ध्यास आता तिला लागला होता. कारण काळ असा आला होता की लोकांना ब्रिटिशांचं पारतंत्र्य गोड वाटू लागलं होतं. त्यांच्या राजवटीमध्ये लोक सुखी व्हायला बघत होते आणि त्यांची ही भूल उतरवणं आवश्यक होतं. स्वामी विवेकानंदांसाठी आयोजित केलेल्या एका श्रद्धांजली सभेमध्ये निवेदिता म्हणाल्या, आज आपण इथे जमलो आहोत ते आपण म्हणजे कोण? आपण या हिंदवी राष्ट्राचे घटक आहोत. या हिंदवी देशाच्या उन्नतीसाठी, हितासाठी राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंदांनी कायम दक्ष राहून प्रयत्न केले. ते कायम झटत राहिले आणि म्हणून स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करण्याची शपथ घेऊन आज आपण त्यांना भावांजली अर्पण करूया. हे सूत्र घेऊन स्वामीजींनी संपूर्ण देशामध्ये झंझावाती दौरे काढायला सुरुवात केली. मुंबई, बडोदा, अहमदाबाद, अमरावती, नागपूर, वर्धा अशा सगळ्या ठिकाणी जाऊन भगिनी निवेदिता व्याख्यानं देत होत्या. उद्याचा राष्ट्राधार असलेल्या कॉलेजच्या तरुण तरुणींकडे त्यांचं विशेष लक्ष होतं. महिला मंडळ, नगर वाचनालयांमध्ये जाऊन त्या सभा भरवत होत्या. स्वामी विवेकानंद, त्यांचे गुरु रामकृष्ण, आधुनिक विज्ञान, आशिया खंडातलं ऐक्य, मी हिंदू धर्माचा स्वीकार का केला, अशा विविध विषयांवर अतिशय ओजस्वी आणि तेजस्वी अशी व्याख्यानं ऐकून भारतीयांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची भावना, अभिलाषा जागृत व्हायला सुरुवात झाली. संसारामध्ये पावित्र्य आणि साधेपणा जपा असा निवेदितांचा स्त्रियांना संदेश होता. आणि पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करत आपलं स्वत्व गमावून बसू नका. आपल्या गौरवशाली परंपरेमध्ये कुठलीही कमतरता नाही. उठा, जागे व्हा, स्वतंत्र व्हा असं त्या युवकांना सांगायच्या. पांढरे शुभ्र वस्त्र घातलेली, गळ्यामध्ये रुद्राक्षमाळा धारण केलेली ही सुहास्यवदनी संन्याशिनी संपूर्ण हिंदुस्थानभर फिरत होती, संचार करत होती आणि उभ्या हिंदुस्थानाच्या आदराला पात्र झाली होती. स्वामी विवेकानंदांचे विचार निवेदितांच्या वाणीतून, मुखातून देशभर दुमदुमत होते. जे जे भारतीय आहे केवळ त्याचीच अभिलाषा आणि अभिमान बाळगा असा निवेदितांचा या देशाला संदेश होता. आणि त्यांचं स्वतःचं आचरण सुद्धा ह्याच उक्तीला साजेसं होतं. निवेदिता मनानं पूर्णपणे भारतीय, पूर्णपणे हिंदू होत्या. एकदा आशियातील इस्लाम या विषयावर बोलताना त्या स्पष्टपणे म्हणाल्या, इथल्या हिंदुस्थानातल्या हिंदूंनी मुसलमानांना भारतामध्ये सामावून घेतलं म्हणून आज भारत मुसलमानांचंही घर झालेलं आहे. मुसलमानांनी हे कधीही विसरता कामा नये. ते जर भारताला आपला म्हणत असतील तर इथला प्राचीन इतिहास, इथली प्राचीन संस्कृती आणि इथला राष्ट्रीय विचार यांच्याशी त्यांनी नातं जोडणं आवश्यक आहे.
किंबहुना अनिवार्य या राष्ट्राप्रती त्यांची एकनिष्ठ बांधिलकी असली पाहिजे. निवेदितांचं घर म्हणजे तर राजकीय चळवळींचं केंद्रस्थान होतं. दर रविवारी त्यांच्या या घरामध्ये बैठकी व्हायच्या, ज्याला विविध सामाजिक राजकीय चळवळीमधले तरुण मोठ्या संख्येनं उपस्थित असायचे. या क्रांतिवादी संघटनेचं, क्रांतिकारी विचारांचं बंगालमधल्या गावोगावी जाळं विणणारे बारिंद्र कुमार घोष ते आवर्जून या सभांना उपस्थित असायचे आणि ते म्हणायचे, भगिनी निवेदिता, तुम्ही आमच्या जोन ऑफ आर्क आहात. पण निवेदिता मात्र हसून मी एक साधी शिक्षिका आहे असं प्रांजळपणे कबूल करायच्या. स्वामी विवेकानंदांचे बंधू भूपेंद्र, ज्यांनी पुढे क्रांतिकारी चळवळीमध्ये आपलं फार मोठं योगदान दिलं, त्यांनी सुद्धा क्रांतीचे धडे इथेच पहिल्यांदा गिरवले. एका हातामध्ये गीता आणि एका हातामध्ये शस्त्र घेऊन सिद्ध व्हा असा निवेदितांचा तरुणांना संदेश होता. त्या तरुणांच्या गळ्यातलं ताईत बनल्या होत्या. 1906 मध्ये राष्ट्रीय ध्वजाचं जे चिन्ह निवेदितांनी सादर केलं त्यावर त्यांनी वज्रचिन्ह रेखांकित केलेलं होतं. त्याग, समर्पण आणि निस्वार्थी भावनेचं सूचक चिन्ह असलेलं हे वज्रचिन्ह म्हणजे जणू निवेदितांचंच प्रतीक होतं. आणि खाली अक्षरं भरली होती, वंदे मातरम, यतो धर्मस्ततो जयः. जुलै 1906 मध्ये वंगभंगानंतर बंगालला पाठोपाठ दुष्काळ आणि महापुराचा तडाखा बसला. त्यामध्ये फार मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. करुणा आणि सेवा हा स्थायी भाव असलेल्या निवेदिता क्षणाचाही विलंब न करता सेवेसाठी धावून गेल्या. त्या स्वतः जातीनं खेडोपाडी जायच्या, नदीकाठच्या गावांना नावेमध्ये बसून भेट द्यायच्या. दलदल, डास, उपवास या कशाचीही पर्वा न करता त्या रात्रंदिवस कार्य करत होत्या. अन्न, औषधोपचार आणि आवश्यक ती सगळी सेवा त्या गरजूंपर्यंत पोहोचवत होत्या. आणि त्याचबरोबर एक फार मोठं कार्य करत होत्या, ते म्हणजे खचलेल्यांना मानसिक आधार देत होत्या. डळमळीत झालेली श्रद्धा सावरत होत्या. रंजल्या गांजल्यांना मायेची ऊब देणं आणि भुकेलेल्यांपर्यंत गोळाभर अन्न पोचवणं हे काम त्या तपस्विनीनं, देवतेनं, समर्पितेनं 1 महिनाभर अविश्रांतपणे केलं. पण इतके कष्ट निवेदितांच्या प्रकृतीला झेपले नाहीत. त्या आजारी पडल्या. सतत दलदल आणि पावसामुळे त्यांना ताप भरायला सुरुवात झाली आणि म्हणून त्या विश्रांतीसाठी आनंदमोहन बसूंकडे डमडमला आल्या. तिथे आल्यानंतर त्यांना स्वस्थ पडून राहणं भाग होतं आणि त्यावेळी त्यांच्या डोळ्यांपुढून सगळ्या गत जन्माच्या आठवणी फेर घालत होत्या. आत्तापर्यंतच्या पूर्वायुष्यामधले प्रसंग एखाद्या चलचित्राप्रमाणे त्यांच्या डोळ्यासमोरून सरकत होते आणि त्याच भारावलेल्या अवस्थेमध्ये त्यांनी द मास्टर ॲज आय सॉ हिम, मला प्रतीत झालेले माझे सद्गुरू, हे अप्रतिम पुस्तक लिहून पूर्ण केलं. त्या पुस्तकामध्ये स्वामी विवेकानंदांशी झालेली पहिली भेट, त्यानंतर आपल्यामध्ये घडून आलेलं मानसिक परिवर्तन, स्वामीजींच्या सहवासात आलेले अनुभव आणि त्यांना प्राप्त झालेलं ज्ञान या सगळ्यांचा अतिशय सुंदर आलेख अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने भगिनी निवेदितांनी रेखाटला. थोडी प्रकृती बरी झाल्यानंतर 4 जुलै 1907 त्या बेलूरमध्ये स्वामीजींच्या श्रद्धांजली सभेला उपस्थित राहिले. स्वामीजींच्या आठवणींनी त्यांचं मन व्याकुळ झालं होतं. खरं तर स्वामीजी गेल्यापासून त्यांनी इतकं अखंड स्वतःला कामामध्ये गुंतवून घेतलं होतं की त्यांना आपल्या गुरुदेवांच्या विरहाचा शोक करायला सुद्धा वेळ मिळाला नव्हता. पण आज मात्र स्वामीजींबरोबरचे सगळे प्रसंग, सगळ्या आठवणी, त्यांनी मुलीप्रमाणे आपल्यावर केलेली माया, सगळं निवेदितांना आठवत होतं. त्या अत्यंत भावूक झाल्या होत्या. निवेदितांची जेव्हा अगदी सुरुवातीला ओळख झाली तेव्हा त्यांच्याबद्दल बोलताना स्वामी विवेकानंदांनी आपल्या एका पाश्चिमात्य हितचिंतकांना सांगितलं होतं की या मार्गारेट नोबलचं वक्तृत्व ऐकलं म्हणजे ती लवकरच ॲनी बेझंटलाही मागे टाकेल असा विश्वास मला वाटतो. पण असं ज्यांच्याविषयी विवेकानंद म्हणाले त्या भगिनी निवेदिता आज मात्र विवेकानंदांवरच्या प्रेमाने, श्रद्धेने जमलेल्या हजारो लोकांच्या समुदायासमोर कंठ दाटून आल्याने काहीच बोलू शकल्या नाहीत. केवळ सद्गुरूंचा जय जयकार असो एवढेच शब्द भारावलेल्या निवेदितांच्या मुखातून बाहेर पडले. त्यानंतर निवेदिता एकदा इंग्लंड आणि अमेरिकेलाही जाऊन आल्या. आपल्या कुटुंबियांची भेट घेऊन आल्या. तिथून परत आल्यानंतर त्या दार्जिलिंगला आल्या. पण तेव्हापासून मात्र त्यांच्या मनामध्ये खिन्नता दाटून आलेली होती. त्यांनी घडवलेले अनेक कार्यकर्ते त्यांचे निकटवर्ती स्वातंत्र्याच्या वेदीवरती बळी गेलेले होते. त्यांची स्वतःची आई, स्वामी विवेकानंदांची आई भुवनेश्वरी देवी, अशी सगळी पिकली पानं सुद्धा गळून पडली होती.
त्यांचे आश्रमातले सहकारी स्वामी स्वरूपानंद, स्वामी रामकृष्णानंद, स्वामी सदानंद, धीरामाता या सगळ्या प्रियजनांचाही त्यांना एक एक करून वियोग झाला होता. आणि आता आपलाही अंतकाळ जवळ आलेला आहे हे निवेदितांनी मनोमन जाणलं. त्यावेळी त्यांचं वय खरं तर अवघ्या 44 वर्षांचं होतं. पण त्यांच्या गुरूंनी जे कार्य त्यांच्यावर सोपवलं ते अंशतः का होईना पण पूर्ण केल्याचं समाधान त्यांना होतं. त्यांची प्रकृती एकाएकी खालावली, शरीर विकल झालं, पण तरीसुद्धा अंतःकरणातल्या पावित्र्याचं तेज मुखावर विलसत होतं. 13 ऑक्टोबर 1819. आणि त्या दिवशी जवळपास 7-8 दिवस दार्जिलिंगमध्ये ढगाळ वातावरण होतं, पाऊस पडत होता. पण त्या दिवशी मात्र थोडं उजाडलं होतं, निरभ्र वातावरण होतं. आणि निवेदितांनी मनोमन जाणलं की आता आपली जाण्याची वेळ आलेली आहे. त्यांच्या बाजूला अबला बसू बसलेल्या होत्या. त्यांचा हात त्यांनी प्रेमभराने आपल्या हाती घेतल्या आणि म्हणाल्या, द बोट इज सिंकिंग माय डिअर, बट आय मे येट सी द सनरायझिंग. माझ्या जीवनाची नौका आता बुडते, पण तरीही मी सूर्योदय बघून जाईल. त्या असं म्हणतात न म्हणतात तो सूर्योदय झाला. कोवळ्या सूर्याची किरणं त्यांच्या मुखमंडलावरती विलसली. त्यांच्या चेहऱ्यावर कायमच असणारं ते स्मितहास्य अजूनच उठून दिसलं. आणि सूर्याच्या किरणांचा तो प्रकाशमय तेजोमार्ग धरून निवेदितांचं प्राण पाखरू उडून गेलं. आत्मा अनंतात विलीन झाला. जमलेल्या शोकाकुल हजारो माणसांच्या समुदायाच्या साक्षीनं हे समर्पित जीवन अग्नीला अर्पण करण्यात आलं. सद्गुणांचा, सदाचाराचा आणि समर्पित जीवनाचा आदर्श आपल्या पुढे ठेवून निवेदिता निघून गेल्या. दार्जिलिंगला निवेदितांची समाधी आहे आणि त्या समाधीवर अगदी मोजकेच पण त्यांच्या असीम त्यागाचं यथार्थ वर्णन करणारे शब्द कोरलेले आहेत. आपलं सर्वस्व ज्यांनी भारतमातेच्या चरणी समर्पित केलं त्या रामकृष्ण विवेकानंदांच्या भगिनी निवेदिता या ठिकाणी समाधीस्थ आहेत. आपल्या या लाडक्या मानसकन्येला आशीर्वाद देताना एकदा स्वामीजी म्हणाले होते, बी दाऊ टू इंडियाज फ्युचर सन द मिस्ट्रेस, द सर्वंट अँड फ्रेंड इन वन. निवेदिते, भारताच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी तू व्हावस त्यांची मार्गदर्शिका, सखी आणि सेविका. निवेदितांच्या माध्यमातून स्वामीजींनी भारतातल्या प्रत्येक स्त्रीला दिलेला हा उपदेश. एक अहमन्य, सुशिक्षित, प्रखर, बुद्धिमान ब्रिटिश स्त्री आपली सगळे पूर्वग्रह, गृहीतक, समज, गैरसमज, कल्पना आणि पाश्चिमात्य मनोभूमिका पुसून टाकून भारतीयत्वाचं सर्वोत्कृष्ट उदाहरण होऊ शकते, भारताची प्रशंसक, पूजक होऊ शकते, भारतमातेची आजन्म सेविका होऊ शकते. तर मग आपण का नाही? आपल्यामध्ये असलेल्या अंतःसामर्थ्याला जागृत करून स्त्रियांनी ते देव, धर्म आणि देशाच्या कल्याणार्थ अर्पण करण्याची वेळ आता आलेली आहे. मीरेची भक्ती, पंचलतिकेचा भाव आणि निवेदितेचं समर्पण हे भारतीय स्त्रीला परिपूर्ण आणि सर्वश्रेष्ठ बनवणारी गुणवैशिष्ट्ये आहेत. प्रत्येक स्त्रीच्या ठिकाणी अंगभूत असलेल्या या वैशिष्ट्यांचा आविष्कार होऊन त्या योगे धर्माचं, राष्ट्राचं उत्थान व्हावं आणि त्याचं वैभव पुनःप्रस्थापित व्हावं अशी प्रार्थना या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आपण भगवती देवीच्या चरणी करूया. या नवरात्री विशेष चिंतन मालिकेमध्ये 3 दिवस मला आपली सेवा देण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची आणि भाग्याची बाब आहे. आणि हा लाभ मला करून दिल्याबद्दल मी हरिभक्तीपरायण श्री प्रभंजन बुवा भगत यांचे मनापासून आभार मानते, त्यांना नमस्कार करते. आवर्जून ऐकणाऱ्या आपल्या सगळ्यांनाही माझा सादर नमस्कार. आपले आशीर्वाद असेच निरंतर असू द्यावेत ही प्रार्थना. धन्यवाद.